दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चकानं च यं बलं अर्हन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये केदार परिवारांनी अत्यंत स्वादिष्ट रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या कुशल कर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो। तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ। या निमित्ताने आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी थोडक्यामध्ये तथागतांच्या धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आपल्याकडे भोजनदान झालं कारण आईची फार इच्छा होती म्हणजे फार दिवसापासून आणि योगायोगानं बघा ज्यांच्याकडे भोजन होतं त्यांच्याकडे काहीतरी थोडाफार प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे आज हे भोजनदान आपल्याला प्राप्त झालं। तसं आपल्याकडे भोजन होणारच होतं पण त्याला थोडासा अवधी होता थोडासा वेळ होता म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ते गेलं असतं। परंतु कधी कधी आपलं कुशल कर्म असते आपलं पुण्यकर्म असते आणि ते पुण्यकर्म ते कुशल कर्म म्हणजे कोणत्या मार्गाने म्हणजे पूर्ण होईल हे काय आपण सांगू शकत नाही। आईची दररोज इच्छा असायची की भंतीजी आमच्याकडे तारीख कधी आमच्याकडे कधी भोजन अशा पद्धतीने ही जी आपली श्रद्धा आहे ही जी आपली इच्छा आहे तर एक आपण मनातून जो भाव म्हणजे उत्पन्न करत असतो तर तो भाव नक्कीच पूर्ण होत असतो। कारण भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारचं दान पुण्य म्हणजे कर्म पूर्ण होण्यासाठी आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे। श्रद्धा जर आपल्या चित्तामध्ये असेल तीन रत्नांच्या प्रती तर नक्कीच ते कर्म म्हणजे पूर्ण होत असते आणि श्रद्धा जर नसेल तर ते कर्म काही पूर्ण होऊ शकत नाही। दान पुण्य पूर्ण होण्यासाठी भगवंताने म्हणजे तीन प्रकारच्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे। म्हणजे कुठलंही दान कर्म जर पूर्ण करायचं असेल तर तीन गोष्टींचा संगम होणं अत्यंत गरजेचं आहे। एक म्हणजे पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे। दुसरी गोष्ट आपल्याकडे देण्यासाठी वस्तू असली पाहिजे आणि तिसरी गोष्ट घेणारा व्यक्ती असला पाहिजे। जर समजून घ्या आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे देण्यासाठी आपल्याकडे वस्तू आहे परंतु घेणारा जर व्यक्ती नसेल तर दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही। समजून घ्या आपल्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा आहे घेणारा व्यक्ती सुद्धा आहे परंतु कधी कधी असं होतं की आपल्याकडे देण्यासाठी काही नसतं तर तेव्हाही दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही। कधी कधी आपल्याकडे देण्यासाठी भरपूर काही असते किंवा घेणारा व्यक्ती सुद्धा असतो परंतु आपल्या मनामध्ये श्रद्धा नसते तर तेव्हाही कुठलंही दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही। आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा असावी लागते आपल्याकडे देण्यासाठी वस्तू सुद्धा असावी लागते आणि घेणारा योग्य प्रकारचा व्यक्ती सुद्धा असावा लागतो। या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा कुठल्याही प्रकारचं दान कर्म पूर्ण होत असते असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळे या तीनही गोष्टींचा संगम बघा आज निर्माण झाला आणि आपलं हे दान कर्म हे कुशल कर्म आपलं पूर्ण झालं कारण आपली तशा प्रकारची मानसिक इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झाली। भगवंताने अनेक उपदेश मनुष्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी दिले। विशेष रूपाने सदग्रस्तांच्या सुख समृद्धीसाठी भगवंताने उपदेश दिले। एक वेळचा प्रसंग आहे बघा अनाथ पिंडक भगवंताकडे जात असतो आणि अनाथ पिंडक भगवंताकडे गेल्यानंतर तसा अनाथ पिंडकाने भगवंताला कधीही प्रश्न विचारला नाही। कारण अनाथ पिंडक असा विचार करायचा की भगवंत राजकुमार आहेत म्हणजे सुकुमार आहेत
राजघराण्यातील आहेत आणि सुकुमार असल्यामुळे भगवंताला आपण काय त्रास देऊ नये. आणि त्यामुळे कधीही अनाथ पिंडकाने एकही प्रश्न भगवंताला विचारला नाही. परंतु भगवंत जेव्हा जेव्हा अनाथ पिंडक भगवंताला भेटण्यासाठी येत असे, तेव्हा तेव्हा भगवंत अनाथ पिंडकाला काही ना काही उपदेश सांगत असत. भगवंत असे विचार करायचे की हा सदग्रस्त अनाथ पिंडक खूप दानी आहे, म्हणजे खूप दान पुण्य करतो, त्याच्या मनामध्ये खूप भिक्खू संघाप्रती श्रद्धा आहे, करुणा आहे, मैत्री आहे. आणि या मैत्री युक्त चित्ताने तो भगवंताची भिक्खू संघाची खूप चांगल्या प्रकारे सेवा करतो. आणि त्यामुळे भगवंत स्वतःहून त्याला काही ना काही उपदेश देत असत. तर एकदा भगवंत अनाथ पिंडकाला उपदेश करतात की सुखी ग्रहस्थ आपण कसं राहू शकतो, म्हणजे संसारामध्ये जीवन जगत असताना आपला संपूर्ण परिवार सुख समृद्धीने आपण कशा प्रकारे जगू शकतो. कारण पारिवारिक सुख मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर पारिवारिक सुख आपल्या जीवनामध्ये जर नसेल, आपला परिवार सुख समृद्धीने नसेल, आनंदाने जर जीवन जगत नसेल, तर आपल्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपण काही गोष्टी, काही तत्व, काही सिद्धांताचं आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या सर्व प्रकारच्या सिद्धांताचं जर पालन करसाल, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भोग संपदेला प्राप्त केलं पाहिजे. संसारामध्ये जर तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, तर भोग संपदा तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. भोग संपदा म्हणजे काय, तर धनसंपत्तीचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. मग धनसंपत्ती आपण कमावली पाहिजे, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये संपत्ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग ती धनसंपत्ती आपण कशी कमावी, तर भगवंत असे म्हणतात की आपण मेहनतीने, परिश्रमाने, कष्टाने आपण ती धनसंपत्ती कमावलेली असली पाहिजे. जर मेहनतीने, परिश्रमाने, कष्टाने जर आपण धनसंपत्ती कमावली असेल, तर त्या धनसंपत्तीचा सदुपयोग आपलं सुखी परिवार करण्यासाठी किंवा सुखपूर्वक परिवाराला जगण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, संपत्ती तर आपण कमावली, परंतु त्या संपत्तीचा जर उपभोग जर आपल्याला घेता येत नसेल, तर तेही सुद्धा दुःखाचं कारण आहे. कारण मिळालेल्या संपत्तीचा किंवा कमावलेल्या संपत्तीचा आपल्याला उपभोग सुद्धा घेता आला पाहिजे. आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा जर उपभोग जर आपल्याला घेता येत नसेल, तर आपल्या संपत्तीला काही सुद्धा उपयोग नाही आहे. आणि त्यामुळे आपण जे कमावतो त्याचा उपभोग सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. उपभोग म्हणजे काय, तर त्या संपत्तीच्या द्वारा आपल्या इच्छा आकांक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजे. नाहीतर असंख्य लोक केवळ धनसंपत्ती कमावण्याच्याच पाठीमागे लागत असतात आणि परिवारामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख समृद्धीचं वातावरण असते, चांगल्या प्रकारचं वातावरण असते. केवळ आणि केवळ रात्रंदिवस परिश्रम करणे, मेहनत करणे, परिश्रम करणे आणि संपत्ती कमावणे, परंतु जीवन जगत असताना मात्र त्या संपत्तीचा उपभोग न घेणे, तर त्या संपत्तीला काही सुद्धा उपयोग होत नाही. आणि त्यामुळे मिळालेली जी संपत्ती असते, तर तिचा उपभोग सुद्धा आपण घेता आला पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये बघा, एकदा भगवंत दुपारच्या प्रहरी राजा प्रसेनजित भगवंताकडे जात असतो. आणि भगवंताकडे गेल्यानंतर भगवंत विचारतात की राजा प्रसेनला की महाराज, आज दुपारच्या प्रहरी तुम्ही कसे काय आला आहात. कारण भगवंताला भेटण्याची वेळ बघा एकतर सकाळची असते, नाहीतर मग संध्याकाळची असते. दुपारच्या प्रहरी कधी कोणी भेटायला भगवंताला जात नसे, परंतु राजा जवळच जात असतो, तर भगवंताला भेटण्यासाठी तो जातो. आणि भगवंताकडे जातो, भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो. भगवंत विचारतात की महाराज, आज अवेळी तुम्ही कसे काय आला आहात. ही तर योग्य वेळ नाही आहे, पण तुम्ही कशा आलात. तर राजा म्हणतो की भगवान, इकडे बाजूलाच मी आलो होतो आणि मला असं वाटतं की चला भगवंताचं दर्शन घ्यावं आणि काही मनामध्ये माझ्या शंका कुशंका उत्पन्न झाली, तर ती शंका कुशंका आपण विचारावी, अशा प्रकारे म्हणून भगवान मी आलो. तो म्हणतो की भगवान, आता इथे मी ज्या कामासाठी आलो, तर या नगरामधला एक श्रेष्ठी मूर्तीला प्राप्त झाला. श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत व्यक्ती, महाश्रेष्ठी म्हणजे ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपदा असे त्याला महाश्रेष्ठी म्हणायचे भगवंताच्या काळामध्ये. आणि ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपदा असे त्याला श्रेष्ठी असं म्हणायचे. तर राजा म्हणतो की भगवान, इथे एक श्रेष्ठी मूर्तीला प्राप्त झाला. भगवान, त्याला मूलबाळ नाही, त्याला पत्नी सुद्धा नाही, त्याला मुलगा नाही, त्याला मुलगी नाही, आणि दूर पर्यंत भगवान त्यांना कोणीही अपतेष्ट नाही आहे. आणि त्याला अपतेष्ट नसल्यामुळे भगवान त्याची जी धनसंपत्ती आहे, ती धनसंपत्ती राजकोषामध्ये मी जमा करत आहे. भगवान तो विपुल धनसंपत्तीचा मालक होता.
त्याची जी 40 करोड धनसंपदा आहे ती फक्त दाखवण्यापुरती होती, परंतु वास्तविक पाहता भगवान त्याच्याकडे विपुल धनसंपदा होती. अगदी सकाळपासून या दुपारच्या प्रहारापर्यंत मी अनेक गाड्या लावल्या आणि त्या गाड्याच्या द्वारा ती धनसंपत्ती राजकोषामध्ये जमा केलेली आहे. भगवान एवढा तो धनवान होता. परंतु भगवान, मला प्रश्न असा विचारायचा आहे की या व्यक्तीकडे एवढी धनसंपत्ती होती भगवान, परंतु लोकांकडून मी जेव्हा त्या व्यक्तीबद्दल ऐकलं तर त्या व्यक्तींची जी दिनचर्या आहे म्हणजे जीवनचर्या आहे ती अत्यंत निकृष्ट दर्जाची होती. भगवान, त्याचा जो रथ होता म्हणजे नगरामध्ये फिरण्याचा, तर त्याच्या रथाचे घोडे अगदी आताच मृत्यूला प्राप्त होतील अशा प्रकारचे त्याच्या रथाचे घोडे होते. त्याच्या रथाला वर त्याच्यावर छेद सुद्धा नव्हता. त्याच्या रथाची चाक अगदी मोडकळीस आलेली होते. भगवान अशा प्रकारच्या रथामध्ये तो फिरत असे. भगवान, त्याच्या अंगावरचं जे वस्त्र आहे तर ते अंगावरचं वस्त्र त्याच्या अनेक ठिकाणी जोडलेलं होतं, अनेक ठिकाणी त्याला ठिगळं लावले होते आणि अशा प्रकारचं अनेक वर्षापर्यंत केवळ तो एकच वस्त्र परिधान करत होता. भगवान, त्याच्या भोजनामध्ये जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तर भोजनामध्ये त्याने स्वादिष्ट भोजन, पंचपक्वानाचं भोजन त्याच्या जीवनामध्ये कधी त्याने सेवन केलं नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाचं तो भोजन ग्रहण करत असे. म्हणजे अशा प्रकारचं तो दिनचर्या आपली जगत असे. भगवान, एवढं जवळ असून सुद्धा, तर तो म्हणतो भगवान एवढं असून सुद्धा मी लोकांकडून त्याने ऐकलं की कधी त्याने दान पुण्य केलं नाही, कधी त्याने भिक्खू संघाला बोलवलं नाही, कधी कोणावरती एखाद्या म्हणजे गरीब लोकांवरती, अनाथ लोकांवरती, असह्य लोकांवरती त्याने कधी उपकार केले नाही. म्हणजे अशा प्रकारे त्याच्याकडे एवढी संपत्ती असून सुद्धा भगवान तो कधीही कोणाला सुद्धा दान पुण्य करत नसे, कोणाला सुद्धा तो काहीही देत नसे आणि कोणाला देत तर नसे परंतु स्वतः त्या संपत्तीचा उपभोग सुद्धा तो घेत नसे. आणि आता तो बघा मृत्यूला प्राप्त झाला. तर भगवान असं का मनुष्य जीवन जगतो? कारण अनेक लोक व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो, अनेक लोकांकडे धनसंपदा असते परंतु त्या संपत्तीचा योग्य प्रकारचा उपभोग मनुष्याला घेता येत नाही. जर उपभोग जर आपल्याला घेता येत नसेल तर आपल्याकडे असणारी जी धनसंपत्ती आहे तिचा काय उपयोग आहे? काही सुद्धा उपयोग नाही. आणि आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा आपल्याला उपभोग सुद्धा घेता आला पाहिजे, ती प्रज्ञा सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. नाहीतर मग ती संपत्ती आपण केवळ कमावत असेल, केवळ परिश्रम करत असेल, मेहनत करत असेल, कबाड कष्ट करत असेल, परंतु स्वतःच्या सुखासाठी आपण त्याचा उपभोग करत नसेल, आपल्या परिवाराला सुख समृद्ध ठेवण्यासाठी त्याचा उपभोग करत नसेल तर त्या संपत्तीचा काही सुद्धा एक लाभ आपल्याला होत नाही. भगवंत असे म्हणतात की तसे त्याचे कर्म होते, तसे त्याच्या मनाची मानसिकता होती. कारण संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी मनाची मानसिकता सुद्धा बघा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती मानसिकता आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. ही दुसरी गोष्ट मनुष्यामध्ये असली पाहिजे, म्हणजे पारिवारिक संपत्ती असली पाहिजे आपल्याकडे, भोग संपदा सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. तिसरी गोष्ट, आपण आपलं जीवन हे निर्दोषपणे जगलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा दोष नाही लागला पाहिजे. कारण दोषयुक्त जर आपलं जीवन असेल, आपण जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, दुराचरण करत असेल तर अशा प्रकारचं जीवन आपल्याला कधी सुख देऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण आपल्या कायीने परिशुद्ध कर्म केले पाहिजे, आपल्या वाचेने परिशुद्ध कर्म केले पाहिजे, आपल्या मनाने परिशुद्ध कर्म केले पाहिजे. आपल्या कायीने कधी आपण प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये. आपल्या वाणीने कधी आपण खोटं बोलू नये, निंदानास्ती करू नये, चहाडीचुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. किंवा आपल्या मनाने कधी राग द्वेष लोभ आपण करू नये. तर काया वाचा आणि मन आपण आपलं परिशुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपलं निर्दोष जीवन असलं पाहिजे, आपल्याला कोणीही दोष लावणार नाही अशा प्रकारचं कर्म आपण कधीही आपल्या जीवनामध्ये करू नये. आणि चौथं महत्वपूर्ण सिद्धांत भगवंत सांगतात की आपण अऋण असावं, म्हणजे आपल्यावरती कर्ज नसावं, आपल्यावरती ऋण नसावं, आपल्याला कोणाचं देणं नसावं. जर आपल्याला कोणाचं देणं जर असेल, आपल्यावरती फार मोठं ऋण असेल तर मग आपण बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, मला दुसऱ्याचं देणं आहे अशा प्रकारचा आपण विचार करत असतो. आणि त्यामुळे शक्यतो आपण अऋण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपलं जीवन हे अऋण पद्धतीने कुठल्याही प्रकारचं ऋण आपल्यावरती नसावं. आणि त्यामुळे अशा प्रकारचे 4 गोष्टी बघा सदग्रस्तांना सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताने सांगितलं. अनाथ पिंडकाला भगवंत म्हणतात, अनाथ पिंडक, जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर या 4 प्रकारच्या संपत्तीचा आपण उपभोग घेतला पाहिजे. याला भोगसंपदा सुद्धा म्हटलं आहे, याला धनसंपदा सुद्धा म्हटलं आहे,
निर्दोषपणे आपण जीवन जगलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे आपल्या जीवनामध्ये अऋण आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यावरती ऋण कुठल्याही प्रकारचं नसावं. म्हणजे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी बघा आपल्यामध्ये ह्या चांगल्या प्रकारच्या सद्गुणाला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण चांगल्या प्रकारचं कर्म करावं, कुशल कर्म करावं. आपण धार्मिक आहात, आईच्या मनामध्ये खूप श्रद्धा आहे, ताई सुद्धा विहारामध्ये येत राहतात आणि जवळच आपल्या विहार आहे की नाही. तर विहारामध्ये आपण सातत्याने गेलं पाहिजे. आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार देण्यासाठी आहे की नाही, रोज आपण विहारामध्ये गेलं पाहिजे, बुद्धाची वंदना केली पाहिजे. किमान पंचशील का होईना बुद्ध वंदना, धम्मवंदना, संघवंदना आपण घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचा आपण उपभोग घेतला पाहिजे. तुमचं पुण्यकर्म आहे, तुमचं कुशल कर्म आहे, अगदी हाकेच्या अंतरावरती आपल्याला बघा विहार आहे. आणि त्यामुळे आता वर्षावा संपला, भंतीजी गेले म्हणजे कार्यक्रम संपला असं बिलकुल नसलं पाहिजे, आहे की नाही. कारण भंतीजी जरी गेले तरी आपण विहारामध्ये गेलं पाहिजे, विहार खोलायला लावलं पाहिजे. कारण विहार हे म्हणजे आता बुद्ध रूपाची सुद्धा प्रतिस्थापना होणार आहे 17 तारखेला. म्हणजे जे रूप आपण आपल्या विहारामध्ये ठेवतोय तर त्या रूपाची रोज पूजा झाली पाहिजे, ऐक ना. रोज आपण त्याला अगरबत्ती लावली पाहिजे, मेणबत्ती लावली पाहिजे. कधी आठवड्यातून आपण त्याला पुष्प, बाबासाहेबांना हार नेला पाहिजे, भगवंतासमोर पुष्प ठेवले पाहिजे. म्हणजे बघा हे छोटे छोटे कर्म असतात, परंतु आपल्या मनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणजे सहाय्य करत असतात. आणि त्यामुळे आपण ही धार्मिकता अधिक खूप चांगल्या प्रकारची आपण वृद्धिंगत करावी. संदीप भाऊ मला रोज म्हणजे इथून घेण्यासाठी सुद्धा येतो. म्हणजे हा परोपकार भाव सुद्धा तुमच्यामध्ये आहे, सेवा भाव सुद्धा तुमच्यामध्ये आहे. कारण बघा म्हणजे बागुल भाऊ जेव्हा जेव्हा म्हणजे नव्हते, फोन केला का लगेच म्हणजे वास्तविक पाहता मला वाटतं ड्युटीवरून ते येतात, आहे का, ड्युटीवरून येतात तरी सुद्धा म्हणजे कुठल्याही प्रकारचा आळस न करता, प्रमाद न करता आपण सेवाभाव सुद्धा केला पाहिजे. म्हणजे हे जे चांगले सद्गुण आपल्यामध्ये असतात बघा, जेवढे जेवढे चांगले सद्गुण आपल्यामध्ये असतात त्या चांगल्या सद्गुणाच्या द्वारा आपलं जीवन हे सुख समृद्धीला म्हणजे प्राप्त होत असते. आपण घरामध्ये सुद्धा एकमेकांच्या प्रति व्यवहार करत असताना अत्यंत मैत्रीपूर्ण आपला व्यवहार असला पाहिजे. एकमेकांना आपण समजून घेतलं पाहिजे. एकमेकांना समजून घेऊन मैत्रीपूर्ण व्यवहार करून म्हणजे आपण आपले कर्तव्य, प्रत्येक व्यक्तीने जर आपापले कर्तव्य जर पूर्ण केले तर बघा घरामध्ये वाद होत नसतो, विवाद होत नसते, भांडण होत नसतो, तंटा होत नसतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्याला जर सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर आपण एकमेकांना समजून घेऊन मैत्रीपूर्ण जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण एकत्रित कुटुंब राहता ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण सध्याच्या घडीला बघा एकत्र राहणे फार मोठी गोष्ट आहे. कारण एकमेकांचं पटत नाही, मग भावाभावाचं पटत नाही, किंवा बहिणींचं पटत नाही, किंवा सुनांचं पटत नाही, किंवा घरातील परिवारातील लोकांचं एकमेकांचं पटत नाही. त्यामुळे बघा परिवारामध्ये सर्व लोक एकत्र राहत नाहीत. आणि त्यामुळे एकत्र परिवार खूप चांगला असतो. एक ना, सुखदुःखामध्ये आपण एकमेकांच्या सहभागी होत असतो, एकमेकांना आपल्याला मदत करता येते. आणि त्यामुळे सामूहिक रूपाने धम्म जर आपल्या सोबत असेल तर आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. आणि त्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारे धार्मिकतेने आपलं जीवन जगावं. सदा सर्व काळ आपण दान पुण्य करावं, शील पालन करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि आपल्या मनाला परिशुद्ध करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करावा. आज आपण अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजन दान देऊन महान आणि असीम असं कुशल कर्म, पुण्यकर्म केला आहे. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.